हॅलो हॅलो हॅलो. फोटोशूट केला जातो इथे मात्र स्पर्धेचा बघा. स्पॉन्सर्ड बाय स्वराज एंटरप्राइजेस, प्रमोद प्रतिष्ठान रेडगर, बरोबर ना? रात्री होतो मी. चार ओव्हरचा सामना असेल हो गया. ओलिया मैदानाकडे रंगतदार लढत, रंगतदार सामना, रंगतदार दैवतमान आयोजन. चला सलामीचे फलंदाज दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण समाज कक्षाशी संपर्क करा लवकर लवकर. जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय. दौड़िए मैदान के अंदर. 40+ मास्टर का पूल काय आहे. दुंद्रे संघाचा 12 खेळाडू नावच सांगण्यासाठी समाज कक्षामध्ये या लवकर लवकर. आपल्याला वेळ कमी आहे, आता फायनल खेळवायचे आहे बघा. बायसिकल 1 2 3 4 आणि एक मॅन ऑफ द सिरीज. ए बाबू टोपी दे रे. पहिला चेंडू सुरेखदा घेऊन काढला. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली, दमदार कामगिरी. पाच धावा दाखल करावं लागल्यात. 4 षटकांची लढत, 4 षटकांचा वाजवी खेळ. चेंडू आला सीमा पार आला. ह्या चौकार संघाची धावसंख्या धापकायला लागतो 4 ने वाढून. टोटल स्कोर झाला तर मात्र 9 धावा. नऊ धावा धापल करावं लागल्यात. किती धावांचा टार्गेट सेट करणार प्रथम फलंदाजी करणारा संघ बघूया. अगेन्स्ट पुढचा चेंडू या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. झेल होतो की षटकार आणि चेंडू सीमा पार आलाय. दन दन करत 7 धाव्यांसाठी षटकार. संघाची धावसंख्या धपकायला लागतो ती मात्र 6 ने वाढून. टोटल स्कोर बिनबाद 15. दुंद्रे 40+ विपक्ष आपण पाहतोय श्रीराम चिंचवली. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथं मात्र यष्टी रक्षकाने थर्डमॅनला चकून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा आलाय चौकार. अशोक आणि रमेश. तर गोलंदाज आपण पाहतोय राजेश पाटील. 19 धावा धाबलकावर. पहिलं सत्र चालू आहे. 4 षटकांचा सामना. 40+ पूल मधले सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. दमदार आयोजन आपण पाहतोय. श्रीराम चषक चिंचवली. डे नाईट फॉर्मॅट मेगा फायनलचा दिवस. सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या त्या मात्र सन्मान्य आदरणीय श्री रमेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून
उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर आणि मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज साठी बायसिकल आहेत. फोर्टी प्लस सिरीजला पण बायसिकल आहे. दमदार आयोजन. 19 धावफलकावर षटकाधिपतीचा चेंडू पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत. गोलंदाजीसाठी गोलंदाजाला आहे सतीश पाटील. सँडी पालकर आणि शिवदास वाघमारे ऑफिशियल पंच. षटकाराचा प्रारंभ सतीश गोंद्याच्या मठावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू धुरकास भुरकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. बिनबाद 19. एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर दुंद्रे 40 प्लस मास्टर विपक्ष श्रीराम चिंचवली असा सामना चालू आहे. ब्लॉकाचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र चेंडू झेल सुटला आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. दुंद्रे संघाला 2 धावेने संघाची धावसंख्या धाबका लागतोय 21. 21 धावा धाबकावर लागल्यात आतापर्यंत. स्कोर कार्डवर स्कोर झाला बिनबाद 21. दुसरं षटक चालू आहे. सतीश झेल होतो की बघूया आणि झेल जमिनीला दान मिळाले. फलंदाजाला जीवनदान. संघाची धावसंख्या धाबका लागतो ती मात्र 22. 23 धावा धाबकावर. घरच्या मैदानावर खेळत असताना सुरेख अशी कामगिरी. आणि तिसरे पंच आपण पाहतोय बेलवली गावचे सुनील तांडेल सर. षटकाधिपतीचा चेंडू असेल सतीश याचा पाहायला मिळेल. 23 धावा धाबकावर लागल्यात. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. ती मात्र एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा धाबकावर लागल्यात. 4 षटकांची लढत. 4 षटकांचे सामने. 24 चेंडूचा खेळ. दमदार आयोजन नियोजन संयोजन. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. क्षेत्ररक्षक चेंज करतोय. इथे मात्र खेळ सुटला आहे आणि वारंवार चुक्या होतात त्या मात्र चिंचवली संघाकडनं त्याचा फायदा मिळतोय. तो मात्र दुंद्रे 40 प्लस मास्टर संघाला संघाची धावसंख्या धाबकाला लागली. 1 ने वाढून 1 काढली. 24 बिनबाद 24. दुसऱ्या षटकातील काय चेंडूचा खेळ शेष असेल. डीजे मास्टर थोडासा शांत आहे. नंतर दमदार काल मात्र धून ज्याने वाजवली आणि आज मात्र थोडासा उन्हाचा सावट पाहायला मिळतोय आणि रणरण त्या उन्हामध्ये क्रिकेटचा माहोल रणसंग्राम या चिंचवली नगरीमध्ये क्रिकेटचा कुंभ मेला. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटची टॉपेज घेऊन जातोय. संघाची धावसंख्या क्वार्टर सेंचुरी झाली. 25 धावा धाबकावर बिनबाद. एकी गडी न गमावता 25 धावा आतापर्यंत उभारल्यात. सँडी पालकर सर, व्हॉट इज दिस प्रॉब्लेम? ओके ओके. 25 धावा धाबकावर लागल्यात. बरोबर आहे कारण तर ज्या वेळेला कट वगैरे लागतो त्यावेळेला समजत नाही. आणि वैयक्तिक पहिले सांगित तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे. अनिल शिर्के.
चला जरा सहकार्य करा, कारण ते सामने आज मेगा फायनलचा दिवस आहे, त्यामुळे जरा आयोजकांना सहकार्य करा. पाच दिवसीय चालणारी स्पर्धा, स्पर्धेला सुरुवात झाली 25 तारखेला आणि आज मात्र 1 तारीख 1 मार्च. उद्या मात्र हुताक्षणी पौर्णिमा. होलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुढचा चेंडू आनंद कार्पेट खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्रक्षक जज करतोय. दडपर उडाली, त्याचा मात्र फायदा मिळतो धुंद्रे संघाला. 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या बिनबाद 27. 27 धावा धावफलकावर लागल्यात. आज घरच्या मैदानावर 2 चिंचवलीचे संघ पाहायला मिळतील. एक यंगस्टार चिंचवली, त्याच्यानंतर 40+ चिंचवली. अखोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू सांगता धावसंख्या स्थिर बिनबाद 27. तिसरे षटक प्रगतीपटावर. 40+ पूल आहे. दमदार कामगिरी बघा. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुढे सचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मात्र दन करत 4 धावेसाठी चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने स्कोर झाला आतापर्यंत 31. धावसंख्या पुकार लागली ती मात्र बिनबाद 31. सुरेख अशी सुरुवात. पहिलं षटक हाताळलं राजेश पाटीलने, दुसरे षटक हाताळलं सतीश पाटीलने आणि तिसरे षटक हाताळतोय अनिल शेळके. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि चेंडू आलाय दणदण करत 4 धावेसाठी चौकार. शिवसई आणि महालुंगी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी संपर्क करा लवकर. आता आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आपण रिपोर्टिंग करा पाससाठी. 35 धावा धावफलकावर. पंचांचा खरंच चुंजा इशारा. अवंत धावसंख्येत भर बिनबाद 36. सीझर 11 शिवनसिंह आणि जय हनुमान महालुंगी या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क करा. अखोट टप्प्याचा चेंडू इथं मात्र भिरकावून दिला. क्षेत्रक्षक जज करेपर्यंत चेंडू गाठतोय सीमारेषेचा वेध आला हा चौकार. गोलंदाजीचे विश्लेषण राजेशच्या षटकामध्ये आल्या होत्या 19, सतीशच्या षटकामध्ये आल्या होत्या 6 आणि या षटकामध्ये आल्यात अनिलच्या टोटल धावा 41. पुढचा चेंडू सुरेख खेळून काढलाय. आता मात्र 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या बिनबाद 42 धावा धावफलकावर. अशोक खेळतोय 7 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवर आणि रमेश खेळतोय 11 मध्ये 29. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 17. टोटल झाल्यात 42. आता मात्र शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणावरचं षटक, स्लोवरचं षटक. कुठला गोलंदाज घेऊन येतो बघूया. चला टाइमपास नको प्लीज. सामना जरा लवकर चालू करा, कारण कुठल्याही प्रकारची ग्रुप मिटिंग घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
सन्मान्य आदरणीय श्री दिनेश शेठ करमरकर साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थान बनवा आणि आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागतम सर. उद्या असणाऱ्या हुताक्षणी पौर्णिमा म्हणजे होली पौर्णिमेच्या सर्व क्रिकेट रसिकांना, सर्व नागरिकांना, सर्व मान्यवरांना आणि सर्व माझ्या माता बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. बिनबाद 42 काय टार्गेट उभा केला तर मात्र दुंद्रे संघाने अगेन्स्ट चिंचवली संघाच्या धावांचा मात्र उच्चांक गाठेल का आणि हा शेवटचा षटक किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल या स्पर्धेमध्ये. अतिशय भन्नाट ऊन लागत आहे आणि या रणरणत्या उन्हामध्ये पंच मात्र आपलं काम डोल्यात तेल घालून अतिशय जबरदस्त निर्णय. सलाम आहे सर सँडी पालकर सर, वाघमारे साहेब आणि तांडे साहेब तुमच्या कार्याला. उन्हामध्ये उभं राहणं खाऊ ना मित्रांनो, 3-3 तास ते पण आपलातून सल्यूट आहे. बिनबाद 42 स्कोर कार्डवर स्कोर झाला. गोलंदाजाला शेवटचा षटक हाताळण्यासाठी संदेश शेलके आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. दन 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 कर चेंडू सीमा पार. षटकार संघाची धावसंख्या 6 ने वाढली. देऊया डीजेला संधी. ज्याची पहिली होली आहे ना त्याची खरोखर मजा आहे. आता मात्र सोना एवढा महाग झालाय की सासरे बघ विचार करत ना जावयाला काय द्यायचं. 48 सँडी पालकर साहेब तुमची पहिलीच होली असेल. नाही मित्रतामध्ये सँडी पालकर सर देवळेका टेन्शन मध्ये बरोबर ना सर. 48 धावफलकावर बिनबाद. षटकातील पुढचा चेंडू. वाह काय चेंडू फटका सजवला जबरदस्त. क्वालिफाईड बिग फाईट टफ फाईट चेंडू छेराल. विजय हंसिका संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र आतापर्यंत आमचे वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्डवर स्कोर झाला 54. बिनबाद 54. पार्टनरशिप जर आवडले असेल, फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा प्रचंड करकराट. आणि स्क्रीनवर आपण पाहतोय बायसिकल बाईक आमचे रमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफी सर्व काही त्याने दिलं त्यांच्या. आणि इथे मात्र हे काय घडलं, चेंडू हातातनं निसटला मात्र फलंदाजाला जीवनदान मिळाले. संघाची धावसंख्या 56. बिनबाद 56. बघा अशोक खेळतोय 7 चेंडूमध्ये 10 धावा आणि 14 चेंडूमध्ये 43 वर खेळतोय रमेश. जबरदस्त फलंदाजी. वाह पाय क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक जाईल का, पोचेल का, चेंडूला अडवेल का, तोपर्यंत चेंडू सीमा पार आला हा चौकार. फिफ्टी साठी 3 धावांची गरज रमेश यांना. आणि इथे मात्र वाह दमदार कामगिरी. अर्धशतक झलकावलंय आणि बॅट आपली वरती कर दादा. या वयामध्ये पण 30 दशक तो दरारा रमेश भाई जबरदस्त. 14 चेंडू मध्ये 16 चेंडू मध्ये नॉट आउट 53.
फलकावर धावा लागल्यात 66 विदाउट लॉस्ट. पुन्हा एकदा बघा टेक्निकल बघा काय टायमिंग चेंज केलं जबरदस्त. क्षेत्ररक्षक बिगाने येतो चेंडूवर 2 धावा तर बोलून पूर्ण केल्यात. तिसरीसाठी प्रयत्न चालू आहे आणि इथे मात्र धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा पूर्ण आणि 3 धावेने संघाची धावसंख्या 69 बिनबाद. हॅलो शिवसेना आणि महालुंगी तर पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये दोन्ही कॅप्टन रेडी पोझिशन मध्ये यायचे आहेत आणि जर संघ उपस्थित नसेल तर मात्र कमिटी निर्णय घेईल. 70चा टार्गेट आहे. जय श्रीराम चिंचवली 40+ मास्टर अगेन्स्ट दुंद्रेपाडा 40+ मास्टर असा सामना पाहायला मिळेल. 70चा टार्गेट आहे. 24 चेंडू 70चा टार्गेट. याच दरम्यान A1 जोडी आमचे रोहिदास पाटील साहेब आणि मदन शेठ डुकरे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. गोल्डन मॅन रोहिदास शेठ पाटील आणि मदन शेठ डुकरे स्वाती ऑप्टिक्स सर्वे सर्वा यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. आपल्याला सन्मान करायचे आहेत. आपण सन्मानासाठी जाऊयात. इथे उपस्थित मान्यवर येस रोहिदास पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचंय. उमेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण सन्मानित करूया. शिवनसिंह संघ तुमचा कॅप्टन नाही आहे. पहिला चेंडू पडायच्या आधी जर इथे कॅप्टन आला नाही तर समोर उपस्थित संघाच्या संघनायकाला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्यायची. दरम्यान आपण सन्मान करून घेतोय रोहिदास शेठ पाटील चिंचवलीचे अगदी आपण पाहतो दानशूर असे जाते आहेत आणि इथे आज त्यांचं आपल्याला आगमन पाहायला मिळतं. त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. माई चोपदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे आणि आज सन्मान सोहळा मंचावरती आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आपण सॉफ्टी ऑप्टिक्सचे आमचे कार्यकारी अर्थातच मदन शेठ डुकरे यांना पण इथे सन्मानित करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. तसेच विकास पाटील साहेबांना विनंती आपण देखील याच्या व्यासपीठावरती आपलाही सन्मान इथे करण्यात येणार आहे. या मंचावरती आपलंही स्वागत आहे. समाधानबाई पाटील रोहिदास पाटील आणि विकास पाटील यांचे अगदी छोटे बंधू यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही ते आभार व्यक्त करतोय. आता आपण इथून सन्मानित करतोय मदन शेठ डुकरे स्वाती ऑप्टिक्सचे कार्यकारी आणि त्यांचा यथोचित सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर विकास पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. विकास पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि हा सन्मान आपण इथे करून घेत आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे आणि हा सन्मान सोहळा मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकास पाटील यांचा इथे सन्मान आपण करतोय.
दरम्यान उपस्थित मान्यवर मदन शेठ डुकरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला आलेलं आहे आणि त्याच समवेत इथे उपस्थित झालेले अतिथीगण अर्थातच गोल्डन मॅन रोहिदास शेठ पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आम्हाला आलेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. रणजित दादा शेख यांचा देखील आपण इथे सन्मान करूया. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. रणजित दादा शेळके यांना इथे सन्मानित करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दिनेश शेट करमेलकर साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानित करायचं. रणजित दादा शेळके आणि विकास दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला शिवनसाई संघ आपला कॅप्टन इथे उपस्थित नाहीये. चेंडू पडायच्या आधी जर कॅप्टन आला नाही तर तुम्हाला या लवकर या. इथे आपण पाहतोय पहा पहिला चेंडू सुरू झालेला आहे. सन्मान इथे केला जाईल. रणजितदादा शेळके चिंचवली यांचा इथे यथोचित सन्मान आपण पाहतो मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या पुढचा सन्मान आपण करणार आहोत तो म्हणजेच तर नक्कीच इथून आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी या. सत्तरचा टार्गेट आहे. वळतो मैदानाकडे पुन्हा एकदा. 5 झाल्यात आणि हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू मात्र जातोय दन 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 करत सीमा पार आला हा दमदार षटकार. डीजे हंसिका रेडघर संघाची धावसंख्या धपका लागली ती मात्र 11 धावा धापकावर लागल्यात. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाल. विलास गोलंदाज आहेत आणि फलंदाज आपण पाहतोय हरीश आणि सतीश. दमदार कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू गेला. पंचांचा इशाराला हा 4 धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या 15 धावा. सत्तर धावांचा टार्गेट असताना 15 धावा धापकावर लागला आतापर्यंत. इथे मात्र सिच्युएशन चिंचवली विपक्ष धुंद्रे आहे आणि इथे मात्र बघा स्वीप केलंय. झेल होईल की नाही बघूया आणि फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद.
एक बाद धाव फलका धाव लागला त्या मात्र 15 आणि नेरे संघाचा एक उत्कृष्ट समालोचक मराठीचा गोड आवाज चॉकलेट बॉय सागर मांडवकर साहेबांचं आगमन करूया सहर्ष स्वागत. दोन सागर आज मात्र एका व्यासपीठावर. आमचे रथी महारथी प्रत्येक षटकार चौकारसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. एक बाद 15 70 धावांचा टार्गेट आहे 24 जून मध्ये. इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. चिंचवली संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल. प्रश्न असणार तो मात्र एखाद्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचा. बॉलरचं नाव काय? दीपक. गोलंदाज दीपक आलेत. धुंद्रे पाडा विपक्ष श्रीराम प्रसन्न चिंचवली 40+ मास्टर असा सामना चालू आहे. 18 चेंडू 55 धावांची गरज. कंपल्सरी जशी स्पर्धेचा नियम. मोठा चेंडू परंतु इथे मात्र पंच वल्ले स्वेर मारा, अवांतर मारा, दिशेने मारा, होळीचा ऍडव्हान्स. उद्याच्या दिवसामध्ये आज बोनस. बघा मान्यवर आमचे मंचावर आहेत. सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवा दिनानिमित्त श्रीराम चषक 2026 डे नाईटचा फॉर्मॅट. 17 वर एक गडी बाद झालाय. 18 चेंडू 53 धावांची गरज. 70 धावांचा भल्या मोठं आव्हान ठेवलं ते मात्र धुंद्रे संघाने चिंचवडी संघासमोर. बघूया काय होणार काय घडणार. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळतो आहे. इथे मात्र चेक केला जातोय. बघूया आणि तिसऱ्या पंचाने नो बॉल दर्शवलाय आणि पुढील चेंडू असेल. सुनील तांडे सरांनी सांगितलंय फ्री 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 हिट. बघूया सुनेरा मोका षटकाधिपतीचा चेंडू या षटका पाहायला मिळतोय. पुढे चेंडू घेण्याचा प्रयत्न फ्री हिटचा चेंडू परंतु फलंदाजाला समजला नाही. निर्धाव चेंडू सांगता. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. 17 झाल्यात तर हरेश खेळतोय 3 चेंडू मध्ये 5 धावसंख्येवर आणि अनिल शेलके अजूनपर्यंत 1 चेंडू खेळलाय 0 धावसंख्या त्यांची. षटकाधिपतीचा चेंडू सुरेखरित्या फिक्सर पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र गेलाय थर्डमॅन रिझल्ट मध्ये. पाहता पाहता चेंडू सीमा पार आला हा चौकार. संपल्यानंतर नाणेफेकी होईल. दोन्ही संघाच्या संघटनेला माझी विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. महालुंगी आणि शिवनसाई पुन्हा एकदा पॉईंट शेताकडे चेंडू गेलाय आणि पाहता पाहता चेंडू याला फरार आलाय. 55 इशारा चौकार. संघाची धावसंख्या 1 बाद 25. संघाची धावसंख्या 1 बाद 25. 70चं टार्गेट आहे. षटक जबरदस्त चालू आहे. मॅच सिच्युएशन मध्ये आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय दमदार गोलंदाजी करतोय तो मात्र दीपक. पुढचा चेंडू काय वेग आहे काय व्हेरिएशन आहे. भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडूवर गती परिवर्तन. 1 बाद 25 धावसंख्या धापलकावर. क्रिकेटमध्ये वयाला बंधन नाही. 50 असू द्या 40 असू द्या 50+ असू द्या 50 अबव असू द्या. काय दमदार पच्छाप आणि हा फोटो चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र बघूया क्षेत्ररक्षक नाही. नंतर आले बॅकअप मात्र चांगला मिळालाय आणि रनआउटचा खतरा पाहायला मिळेल का. फलंदाज सुरक्षित आहे की बाद आहे. परंतु इथे मात्र फलंदाज सुरक्षित पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या धबका लागतोय 27.
WTC च्या माध्यमातून आपण सामन्याचं कव्हरेज पाहतो. आमचे गणेश भाई विघ्नेश दिसलं विघ्न कर दूर विघ्नेश षटकाधिपतीचा चेंडू. वाह अतिशय दमदार चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धबका लागतोय स्थिर आहे 27 एक गडी बाद. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. त्याला टॉस साठी यायचा दोन्ही संघ शिवसई आणि महालुंगी टॉस करतील. दादांना विनंती करते की आपल्या शिबास्ते नाणेफेकी करायचे. आकाश शिर्के सर. पॉइंट चेंडू आणि धावांचं समीकरण 12 चेंडू 43 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ड्रेसिंग. दमदार सामना दमदार आयोजन दैविध्यमान आयोजन. बघा सर्व भगव वादळ आहे. श्री रामनगरी आज मात्र धुमधुमली. ते मात्र चिंचवली गावामध्ये रामाचं मंदिर रामनवमी अतिशय उत्साहाने साजरं होतं या गावामध्ये. सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि इथे मात्र ट्रासचा कॉल केला जातोय महालुंगी आणि शिवनसाई. पुढचा चेंडू इथे मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न चालू आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. शिवनसाई टॉस शिवनसाईने नाणेफेकीचा काल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी करावी लागेल. ती मात्र चेंडू फेकावे लागते ते मात्र महालुंगी संघाला. 4 षटकांचा सामना असेल. पुढचा चेंडू कॅप्चर सिलेक्शन इथे मात्र बघूया. चेंडू वळलाय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण दमदार धुंद्रेपाडा संघाचा क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण झालंय. संघाची धावसंख्या 1 बाद 31. 31 धावा दाबल काबर 4 षटकांची लढत 70चं टार्गेट. सध्या डीजे मास्टर थोडासा शांत आहे कारण माहोल थोडा शांत झालाय आणि आता मात्र पुन्हा एकदा शांत माहोल होता. मी किती वेळ शांत बसणार. चेंडू केलाय फरार. आला हा षटकार सीमा पार दमदार. तेहतीस धावांची गरज. 9 चेंडू 33 समीकरण. 6-6 36 9 चेंडू 33 धावा. पुढचा षटकार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू आला दन 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 करत अरंद कार्पेट शॉट ग्राउंड शॉट चौकार. एक्केचाळीस 8 चेंडू 29 धावांची गरज. विघ्नेश थांब जरा. 8-29 षटकाधिपतीचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मात्र भिकावून दिलाय. दान दान करत चेंडू सीमा पार. सर्वात लांबीचा गगन भेदी आकाशाला श्रीराम चिंचवली की धुंद्रेपारा. सामना होता कुठं सामना आला कुठं सामनाने यू टर्न घेतलाय. वाह
इथे मात्र जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव गेलाय. आत्ता मात्र येणारे चेंडू 6 आणि गरज असेल 23 धावसंख्येची. ऐकूया हंसिका डीजे या माध्यमातून सुमधुर संगीत. सर डीजे हंसिका ऑपरेटर साहिल काय जबरदस्त धून वाजवतोय आणि प्रेक्षकांचे मने जिंकतोय. सहा चेंडू 23 ची गरज आणि इथे मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हर्ष याला स्वप्नील दादांकडनं. सन्मान्य आदरणीय श्री आदित्य शिर्के साहेबांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. अनुज अर्जुन एक मिनिट. सामना सिच्युएशन मध्ये आहे बघूया पुन्हा एकदा. 6 चेंडू 23 धावांची गरज. बघूया दमदार कामगिरी. कोण जाणार पुढे कोण येणार मात्र आनंद साजरा करणार पाहायला मिळेल. 70चं टार्गेट आहे आतापर्यंत होतं. आतापर्यंत 6 चेंडू 23 गरज. रंगतदार सामना. प्रचंड वेग घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पॅडवर आदलला एक सुरून धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या धापून लागतो ती मात्र 1 ने वाढून 48. धावा धावफलकावर. 5 चेंडू 22 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 5 चेंडू 22 धावा. सामना ऍडव्हान्टेज स्थितीमध्ये आहे. रोमांचक स्थितीमध्ये आहे. मोठा चेंडू इथे मात्र बघा काय होणार काय घडणार आणि आलाय हा पंचांचा शेर आलाय. चौकार आणि चेंडू पंच पाहिलं जाईल. गोलंदाज गणेश आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समन खेळण्यासाठी थोडे पुढे आले होते. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. 70चं टार्गेट असताना जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळाला आहे. 4 चेंडू 18 धावा आणि हा चेंडू भिरकावला. इथं मात्र झेल होईल की बघूया. क्षेत्ररक्षक जज करतो बंद. सेफ शॉट पाहायला मिळाला आहे. 2 धावात ज्या संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्या क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या टीमने रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. शिवसाई आणि महालुंगी हा सामना संपल्या आपण लगेच एका लाईन मध्ये आतमध्ये जायचं आणि एका लाईन मध्ये बाहेर यायचं. शिस्त महत्वाचं आहे. क्रिकेट आहे सेन्सिबल क्रिकेट. 3 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू एक धाव बॉल पूर्ण केली. दुसरा प्रयत्न चालू आहेत मात्र बघूया. अप्रतिम कामगिरी. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण. येणारे चेंडू असतील ते मात्र 2 आणि गरज असेल ते मात्र 2 चेंडू 15 धावा.
2 चेंडू 15 धावा. बघूया कुठला संघ पुढे जाणार, कुठला संघ 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार. श्रीराम चषक चिंचवली. चिंचवली संघाने फाईट मात्र चांगली दिली, शेवटपर्यंत लढत दिली, शेवटपर्यंत लढले, झुंज दिली. बघिया 6:10 हो चुके. काफी बढ़िया माहौल है, काफी बढ़िया आयोजन इस वक्त चिंचौली गांव में. ये गेंद काफी अच्छी गेंद थी, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. अभी आने वाली एक गेंद और बनाने हैं 15. बघा शिवनसई अंबे, सर्व लहान थोर सर्व मुलं एका मागोमाग एक. क्रिकेट पण खेळा, पण अभ्यासाकडे पण लक्ष द्या मित्रांनो. फ्युचर आहे, कालाची गरज आहे. आणि इथे मात्र सामना 40+ पूल मधला विन झालाय. तो मात्र दुंद्रे संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि चिंचवली संघाचा हार्दिक आभार. पुढील सामन्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.